आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली, परंतु मुंबई आणि इतर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही ठाकरे बंधू येणार अशा एकत्रित चर्चा सुरू आहेत। आज संजय राऊत नाशिकमध्ये बोलत असताना मुंबई, नाशिक त्यासोबतच कल्याण डोंबिवली आम्ही दोन्ही ठाकरे एकत्रित निवडणूक लढणार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। अधिकृतपणे घोषणा झालेली नाही, परंतु संजय राऊतांनी अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर सामान्य नागरिकांच्या मुंबईतल्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत। दादर परिसर असेल, माहीम परिसर असेल आणि माटुंगा परिसरातील नागरिकांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। दोन्ही बंधू एकत्र येतील अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत। आज संजय राऊत ज्या पद्धतीने बोलले, तुमचं एक सामान्य नागरिक म्हणून काय म्हणणं आहे ह्या दोन्ही भावांनी एकत्र आलेत तर? राज ठाकरे साहेब हे एकत्र येतात आणि उद्धव साहेब एकत्र येतात। हे महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे आम्हाला आनंदाची गोष्ट आहे। तर सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन त्यांना सपोर्ट करावा, सहकार्य करावं। तुमचे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतंय दोन्ही भाऊ एकत्रित झाल्यानंतर? हो, सुटणार। काय काय समस्या आता सध्या तुम्हाला काय काय समस्या आहेत? आता आमच्या महानगरपालिकेमध्ये खूप समस्या आहेत। म्हणजे आम्हाला धारावीमधून कुठे बाहेरच्या ठिकाणी नाही टाकलं पाहिजे, आम्हाला आमच्या विभागामध्येच राहायला पाहिजे। ही समस्या आम्हाला दोघा भावांनी एकत्र करून दिली तर खूपच आनंद आहे। नक्कीच आणखी काही माणसं आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दोन बंधू एकत्रित येण्याविषयी चर्चा आहेत। दोन बंधू जर एकत्रित आले तर तुम्हाला तुमच्या काय भावना आहेत, काय तुमची प्रतिक्रिया? म्हणजे चांगली गोष्ट आहे। माझं नाव दिशा सय्यद आहे, मी महाराष्ट्रात आहे। माझा जन्म पण इथंच झाला, माझी मराठी पण खूप सुंदर आहे। राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एकच सोबत आले तर चांगली गोष्ट आहे, तर काहीतरी चांगली क्रांती होईल महाराष्ट्राची। पण विरोधकांकडून असं म्हटलं जातं की दोन्ही भाऊ एकत्र तरी आले तरी मुंबई महानगरपालिकेवरती त्यांची सत्ता येणार नाही। होईल हे दोघं सोबत आले तर चांगली गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे। हे दोघं सोबत जर आले, राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे, तर चांगली गोष्ट आहे त्यासाठी। भाजपकडून विशेषतः टीका केली जाते त्यांच्यावरती, त्याच्यावरती तुमचं सामान्य म्हणून काय म्हणणं? नाही, पण हे दोघं भाऊ सोबत आले तर चांगली गोष्ट आहे, आम्हाला तर आनंद होईल। कारण की हे दोघं जर सोबत आले, राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे, तर चांगली गोष्ट आहे। नक्कीच आपण पाहतोय की सर्वांकडून स्वागत जे आहे ते त्यांच्याकडून केलं जात आहे। महिला देखील आहेत। ताई, दोन्ही भाऊ एकत्रित येण्याविषयी चर्चा आहे। आतापर्यंत हे दोन्ही भाऊ आतापर्यंत कधी एकत्रित आले नव्हते, परंतु आता एकत्रित येण्याच्या चर्चा आहेत। संजय राऊत देखील म्हणलेत की आम्ही एकत्रित निवडणुका लढणार आहे। 17 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तर आम्हा सर्वांना खूपच आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यांनी मराठी माणसांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत आणि त्यांनी स्वतःची दोघांची सत्ता यायला हवी अशी आम्हाला तरी वाटते, एवढंच मी सांगू शकते। पण भाजपकडून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका केली जाते। ते म्हणतात की 25 वर्ष त्यांची सत्ता होती, त्यांनी काहीच नाही केलं, आता दोन्ही बंधू एकत्रित जरी आले तरी ते काहीच करू शकणार नाही। एकत्र आले तर करणारच, ते खूप काही करून दाखवणार आहेत आणि सध्या तरी ते एकत्र आलेले आहेत, हीच चांगली गोष्ट आहे। दादा, तुला काय वाटतंय, दोन्ही भाऊ एकत्रित आले तर तुम्हाला काय तुमच्या भावना आहेत? नाही, खरंच महाराष्ट्र हा नेहमी लढवया महाराष्ट्र आहे आणि इथं मराठी माणसाला प्रोत्साहन आहे। आणि राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे एकत्र आले ही खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे। म्हणजे कसं आहे, मराठी माणूस हा एकटवाला तर भरपूर काही करू शकतो। तर माझं असंच म्हणणं आहे की दोघांनी निवडणूक लढवून पुढे महाराष्ट्र घडवावा, हीच सामान्य जनतेची तरी मागणी आहे। पण अनेकांकडून त्यांच्यावरती टीका होते, विशेष करून शिंदेच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून त्यांच्यावरती टीका होते। नाही, ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक माणूस जर घाबरायला लागला ना तो टीकाच करणार, दुसरं काय करणार नाही। कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हा ब्रँड, ही ताकद महाराष्ट्रामध्ये खूप आहे, खूप म्हणजे खूप आहे। बरे ती आता इकडे तिकडे थोडे वाटत असेल, पण नाही, ठाकरे हा ब्रँड आहे ना, हा ब्रँडच राहणार महाराष्ट्रामध्ये, ह्याला कोण हलवू शकत नाही। आणि एकत्र आल्या म्हटल्यावरती तर माणसं थोडे किलबिलणारच, मग काही ना काही प्रतिक्रिया देणारच ते लोक। असं आहे, महाराष्ट्रामध्ये दोघांची सत्ता आली पाहिजे, हेच सामान्य जनतेचं। अगोदरच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीला दोन्ही एकत्रित नव्हते, त्याच्यामुळे कुठेतरी फटका बसला। काही नेत्यांचं पण त्यांच्या म्हणणं आहे की हे दोघे एकत्रित असते तर सामान्य नागरिक त्यांना मतदान केलं असतं आणि त्याचाच फटका कुठेतरी मुंबईमध्ये बसतो। हो, बरोबर जे आहे ते बरोबरच आहे म्हटलेलं आहे। कारण की एकत्र नसल्यामुळे काय होतं, मराठी माणसाची शेवटी प्रत्येकजण आपलाच नेता बघत बसणार आणि त्याच्यामध्ये मतं डिवाईड होतातच ना। मग तर एकत्र आल्यानंतर एकजुटीने काम केल्यावरती रिझल्ट तुम्हाला मिळेल या महानगरपालिकेला। यावेळेस एकत्र लढले तर 100% रिझल्ट मिळणार, हो 100% येणार। महानगरपालिकेवरती मनसे आणि उद्धव साहेबांची सत्ता येणार, शिवसेनेची सत्ता येणार जर एकत्र लढले तर।
आता हे म्हणतात मनसे आणि शिवसेनेचीच एकत्रच लढले तर सत्ता येणार, परंतु भाजपनं देखील मोठ्या प्रमाणात कंबर कसलेली आहे. भाजप देखील मोठ्या प्रमाणात लढत आहे. भाजपसोबत शिंदेची शिवसेना आहे, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. मग त्यांना हे सोपं जाईल की अवघड जाईल तुम्हाला वाटतंय? अवघड जाईल, कारण की हे दोघं भाऊ म्हणले जाते टायगर आहेत शिवसेनाचे. दोघं भाऊ एकत्र आलेत तर सर्व महाराष्ट्रांना खूप आनंदाची गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे. आणि हे एकत्र आलेच पाहिजेत, तेव्हाच हा महाराष्ट्र मजबूत राहील, हा पाया मजबूत राहील. पण असं म्हणतात की दोघांचे पण पक्ष संपायला आलेत, म्हणून हे कुठेतरी दोघं एकत्र येण्याच्या तयारी करतात किंवा महानगरपालिकेसाठी एकत्रित येत आहेत. आता हे घाबरणारे लोक बोलणारच ना, तसं ते घाबरतात म्हणून बोलतात. हे दोघं घाबरत नाहीत, ठामपणे उभे राहायला लागलेत, मराठी माणसाला सपोर्ट करतात. तर भैया बिहारी लोक जे येऊन काम करतात तिथे, त्यांना सगळ्या गोष्टीची फॅसिलिटी आहे. मराठी लोकांना काय फॅसिलिटी आहे? आता हा अदानी आला आहे, तो काय करतोय? हाकलून देतो, त्यांचं गुजराती इथं आणतोय. मराठी आहे का काही कुठे? नाही आहे. मग हे दोघं भाऊ एकत्र आले तर मराठी इथं येईल ना. महाराष्ट्र एकत्र आला तर पूर्ण म्हणजे जय जयकार होईलच त्यांचा. मग आमचं हेच म्हणणं आहे की राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच पाहिजेत आणि हा महाराष्ट्र मजबूत झाला पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय की अजूनपर्यंत अधिकृत घोषणा जी आहे त्या युतीची झालेली नाही, परंतु संजय राऊतांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि मुंबईसह इतर आजूबाजूच्या महानगरपालिका आम्ही एकत्रित लढणार आहोत असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांच्या प्रतिक्रियेवरती आणि दोन्ही भाऊ एकत्रित आलेत तर मुंबईमध्ये नक्कीच दोन्ही भावांची सत्ता येईल अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सामान्यांच्या उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.